नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. निसर्गाचा कोप की प्रदूषणाचा विळखा. 25 वर्षात पहिल्यांदाच अंबाबाईचा किरणोत्सव अपूर्ण. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात ज्या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक चमत्काराची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राला असते, तो किरणोत्सव यंदा अधुरा राहिला आहे. वाढते प्रदूषण आणि वातावरणातील बदलांमुळे गेल्या 25 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्यकिरणांना महालक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत पोहोचता आलं नाही. विज्ञानाचा आणि स्थापत्यशास्त्रांचा अजोड नमुना मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यावर यंदा प्रदूषणाच्या राक्षसाने सावट आणल्याचे स्पष्ट झालं आहे. तज्ज्ञांच्या मते सूर्यकिरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाची तीव्रता आणि हवेची शुद्धता अत्यंत महत्त्वाची असते. किरणे मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी महाद्वार रोडवर प्रकाशाची तीव्रता किमान 18,000 लक्स असणे आवश्यक आहे. मात्र यंदा ही तीव्रता अवघी 6,000 ते 7,000 लक्स नोंदवण्यात आली. 1 फेब्रुवारी रोजी प्रकाशाची तीव्रता 13,000 लक्सपर्यंत पोहोचली होती, परंतु तरीही किरणे केवळ चांदीच्या उंबरट्यापर्यंत झेपावू शकली. प्रदूषणाचा बसला फटका. कोल्हापूरचा एअर क्वालिटी इंडेक्स 150च्या पार गेल्याने हवेतील धुलीकरण आणि धुराचे प्रमाण वाढलं आहे. या कणांमुळे सूर्यकिरणांचे विखुरणे झाले आणि त्यांची भेदक क्षमता कमी झाली. त्यातच वाढलेले आर्द्रता आणि थंडीचा प्रभाव यामुळे किरणांचा मार्ग धूसर झाला. किरणोत्सवाचे महत्त्वाने टप्पे. अंबाबाई मंदिराची रचना अशा प्रकारे आहे की मावळते सूर्याची किरणे थेट महाद्वारातून प्रवेश करून मूर्तीला स्पर्श करतात. पहिले 2 दिवस किरणे देवीच्या चरणांना स्पर्श करतात. तिसरा दिवस किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात. चौथा व 5वा दिवस किरणे संपूर्ण मूर्तीला न्हाऊ घालतात. यंदा यातील एकही टप्पा पूर्ण होऊ शकला नाही. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक कोल्हापुरात दाखल झाले होते. मात्र सलग 5 दिवस प्रतीक्षा करूनही किरणोत्सव पूर्ण न झाल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. जर प्रदूषणाची हीच पातळी कायम राहिली तर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला हा वैज्ञानिक ठेवा भविष्यात केवळ इतिहास जमा होईल. ही निसर्गाची धोक्याची घंटा आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.